राष्ट्रवादीतले 4 नेते सुनेत्रा काकींना कंट्रोल करू पाहतायत. रोहित पवार यांचा गंभीर आरोप. 4 नेत्यांचं वागणं सारा महाराष्ट्र बघतोय. आम्ही खपून घेणार नाही असा इशारा. रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट. अजितदादांसारख्या मराठी माणसाच्या मृत्यू प्रकरणात पाठिंबा देण्याची केली मागणी. 11 तारखेला तपासासंदर्भात पुन्हा पत्रकार परिषद घेणार. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा आज अहवाल येण्याची शक्यता. डीजीसीएकडून झालेल्या चौकशी अहवालात काय असेल याची प्रतीक्षा. 15 फेब्रुवारीलाच अपेक्षित होता अहवाल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा मोठा विजय. मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह 23 आरोपींची निर्दोष मुक्तता. सीबीआय आणि केंद्र सरकारला मोठा झटका. कोर्टाकडून निर्दोष मुक्तता होताच केजरीवालांना अश्रू अनावर. मोदी शहांनी कपटाचं राजकारण करू नये असा सल्ला. मीडिया आणि भाजपवर उठवली टीकेची झोड. एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिटचं उद्घाटन. देवेंद्र फडणवीस, अमिताभ कांत, शाहरुख खान, अनिल कपूर, मृणाल ठाकूर, श्रेया घोषाल यांच्यासह देश परदेशातले 50हून अधिक मान्यवर होत आहेत सहभागी. राज्यसभेवर पुन्हा जाण्यासंदर्भात शरद पवारांचं मौन. पक्षनेत्यांचं ऐकून घेऊन काँग्रेस ठाकरे सेनेशी बोला अशी पवारांची सूचना. सूत्रांची माहिती. नागपुरात 12वीचे 3 पेपर फुटले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रानंतर गणिताचाही पेपर फुटला. शिक्षक, पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटी प्रकरणात 7 आरोपींचा सहभाग. 1 आरोपी अल्पवयीन. मालेगाव मनपाचे वीज अभियंते अभिजित पवारांचं निलंबन. खंडित वीज पुरवठ्यामुळे लोकांनी केले होते मनपात नमाज पठण. विभाग प्रमुख म्हणून बेजबाबदार वक्तव्य केल्याचा ठपका. नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन. ग्रंथदिंडीनं कुसुमाग्रज नगरी दुमदुमली. आज जागतिक मराठी भाषा गौरव दिन. एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा. मुंबई शिवाजी पार्कात मनसेकडून भव्य पुस्तक प्रदर्शन. हिंदी इंग्रजीच्या रेटामुळे मराठीच्या विस्ताराला खीळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोटांच्या प्रेसवर पोलिसांचा छापा. मालेगावच्या पोलिसांची कारवाई. मुख्य सूत्रधार संतोष केळसकरला अटक. 500 रुपयांच्या 200 बनावट नोटांसह 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.